विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत केमिस्ट्रीचा एक खूप महत्त्वाचा पॉईंट। काय पॉईंट ते बघा, मूलद्रव्यांचं वर्गीकरण। जे काही एलिमेंट्स आपल्या पिरियडिक टेबलमध्ये असतात ते कसे डिवाइड होतात हे सगळं आज आपण बघणार आहोत। तर देर आर लॉट्स ऑफ एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन द पिरियडिक टेबल। पिरियडिक टेबलमध्ये खूप सारे एलिमेंट आहेत, हे डिवाइड कसे केलेत बघा आता। तर आजचा आपला टॉपिक आहे मूलद्रव्यांचं वर्गीकरण, म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। बघा आता आपण जर बघितलं पिरियडिक टेबलमधले एलिमेंट्स, तर हे खूप सारे एलिमेंट जनरली 3 याच्यामध्ये डिवाइड होतात। कुठले क्लास आहेत बघा आता, हे एलिमेंट्स पिरियडिक टेबलमधले 3 ग्रुपमध्ये डिवाइड होतात। मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स। मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स। मेटल म्हणजेच काय, धातू। मेटल म्हणजे काय आपले धातू, नॉन मेटल म्हणजे अधातू। आणि आपण जर बघितलं मेटॅलॉइड्स, मेटॅलॉइड्स म्हणजे काय असतात आपले धातू सदृश्य एलिमेंट। तर आपल्याला जर विचारलं की बाबा एलिमेंट्स किती प्रकारात डिवाइड होतात, क्लासिफाय होतात, तर आपले एलिमेंट्स हे ब्रॉडली 3 ग्रुपमध्ये डिवाइड केले जातात। मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य एलिमेंट। तर बघा आता मेटल म्हणजे काय नक्की, मेटलचा अर्थ काय होतो बघा। आपण जर एलिमेंट बघितले पिरियडिक टेबलमध्ये, तर पिरियडिक टेबलमध्ये काही एलिमेंट असे असतात की जे इलेक्ट्रॉन देतात, इलेक्ट्रॉन देतात। आता जर यांनी इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिला, आता जर यांनी इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिला तर काय होतं, डोनेट्स द इलेक्ट्रॉन। आणि जेव्हा हे धातू दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतात तेव्हा ते स्वतःजवळ कुठला चार्ज येतो, त्यांच्याकडं पॉझिटिव्ह चार्ज येतो। मग आपल्याकडं आता असे एलिमेंट झाले की ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे। पिरियडिक टेबलमध्ये असे खूप सारे एलिमेंट आहेत की जे इलेक्ट्रॉन देतात, त्यांच्याजवळ खूप जास्त असल्यामुळे आता ते काय करतील, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतील। मग जेव्हा असे काही एलिमेंट्स जे की इलेक्ट्रॉन देतात, मग जेव्हा हे इलेक्ट्रॉन देतात त्यांच्याकडे कुठला चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो। मग आपले धातू म्हणजेच मेटल म्हणजे काय आता बघा, असे एलिमेंट की ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो। मग आणि का पॉझिटिव्ह चार्ज येतो, इलेक्ट्रॉन दिल्यामुळं, इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं, दॅट डोनेट्स द इलेक्ट्रॉन अँड बिकॉज ऑफ डोनेटिंग द इलेक्ट्रॉन ॲक्वायर्स द पॉझिटिव्ह चार्ज। मग जेव्हा हे मेटल्स किंवा एलिमेंट आपले पॉझिटिव्ह चार्ज घेतात तेव्हा यांच्याकडे अशा एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, मेटल म्हणतो किंवा धातू। तर आता आपल्याला कळालं असेल, धातू म्हणजे आपले असे एलिमेंट ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, जे पिरियडिक टेबलमध्ये प्रेझेंट आहेत। आणि त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज काय येतो, कारण की ते इलेक्ट्रॉन देतात। आता बघा याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपल्याकडे नॉन मेटल। नॉन मेटलला आपण म्हणतो अधातू। काय म्हणायचं याला, अधातू। अधातू म्हणजेच काय आपले नॉन मेटल्स। आता बघा या नॉन मेटल्सवरती नेगेटिव्ह चार्ज असतो। आता इथं इलेक्ट्रॉन दिल्यामुळे नेगेटिव्ह चार्ज येतो, बरोबर। मग इथं पॉझिटिव्ह चार्ज येतो, सॉरी इलेक्ट्रॉन दिल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येतो, यांच्यावर नेगेटिव्ह चार्ज येतो। मग याचा अर्थ हे इलेक्ट्रॉन काय करत असतील, आता स्वीकारत असतील, घेत असतील। दिस the elements which accept the electron and acquire the negative charge, अशा एलिमेंट्सला आपण म्हणतो नॉन मेटल म्हणजेच अधातू। आता हा झाला दुसरा प्रकार, म्हणजे याचा अर्थ अधातू किंवा नॉन मेटल्सवर आपले कुठला चार्ज असतो, कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो। मग 2 प्रकारचे एलिमेंट झाले, एका पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आपण काय म्हणायचं आता, मेटल्स म्हणायचं। आणि ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो त्यांना आपण काय म्हणणार आता, अधातू म्हणणार, बरोबर। हे झाले मूलद्रव्यांचे 2 प्रकार। आता अजून एक प्रकार पडतो बघा एलिमेंट्सचा, त्याला आपण म्हणतो मेटॅलॉइड्स। आता बघा मेटॅलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य एलिमेंट, हा असा प्रकार आहे एलिमेंटचा की जो मेटल आणि नॉन मेटल म्हणजे धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म दाखवतो। आता ऑब्वियसली या धातूला काही गुणधर्म असतील, अधातूला काही गुणधर्म असतील, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच आपलं आहे मेटॅलॉइड्स, म्हणजेच आपण याला म्हणतो धातू सदृश्य एलिमेंट। कळालं। मग आता हे धातू सदृश्य एलिमेंट हे कोणाचं कॉम्बिनेशन असतं, जनरली धातू आणि अधातू या दोघांचं मिळून जे काही एलिमेंट
किंवा दोघांचे प्रॉपर्टीज जे एलिमेंट दाखवतात अशा एलिमेंट्सला आपण म्हणतो मेटॅलॉइड्स, म्हणजेच धातू सदृश एलिमेंट. तर हे आहेत 3 प्रकार आपल्या मूलद्रव्यांचे: मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. मेटल्सवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज, नॉन मेटलवरती असतो निगेटिव्ह चार्ज. आता या दोघांच्या काही प्रॉपर्टीज असतात, स्पेसिफिक प्रॉपर्टीज असतात. या दोन्ही प्रॉपर्टी असे काही एलिमेंट आहेत पिरियडिक टेबलमध्ये ज्या दोन्हीच्या प्रॉपर्टी दाखवतात अशा एलिमेंटला आपण काय म्हणतो? मेटॅलॉइड्स म्हणतो, म्हणजेच धातुसदृश्य एलिमेंट म्हणतो. मग धातुसदृश्य एलिमेंट म्हणजेच मेटॅलॉइड्स आर नथिंग बट द एलिमेंट विच शोज द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटॅलॉइड्स म्हणजे असे एलिमेंट की जे दोन्हीच्या प्रॉपर्टी दाखवतात, धातू आणि अधातूच्या. अशा एलिमेंटला आपण म्हणतो मेटॅलॉइड्स. याचा अर्थ मूलद्रव्याचे 3 प्रकार पडतात, एलिमेंट्सचे 3 प्रकार पडतात: मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. आता बघा याचे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. बघा, मी जर बघितलं मेटल, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. अजून खूप सारे एलिमेंट आहेत पिरियडिक टेबलमध्ये. हे एक्झाम्पल आहे फक्त. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आपण बघितलं नॉन मेटल, तर नॉन मेटलचे एक्झाम्पल आहेत कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. अजून खूप सारे आहेत. आता बघा, टोटल आपल्याकडे जेवढे काही अधातू आहेत म्हणजेच नॉन मेटल आहेत, त्या टोटल अधातूंपैकी 11 अधातू हे स्थायू स्थितीत सापडतात, म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असतात. अँड 10 आर प्रेझेंट इन द गॅसियस स्टेट, वायू स्वरूपात असतात. 11 असतात सॉलिड स्टेटमध्ये, 10 असतात गॅसियस स्टेट. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा हा, याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. 11 एलिमेंट सॉलिड स्टेटमध्ये असतात आणि 10 एलिमेंट आपल्या कुठल्या स्टेटमध्ये असतात? गॅसियस स्टेटमध्ये असतात. तर हे काय एक्झाम्पल तुमचे अधातूंचे किंवा नॉन मेटल्सचे एक्झाम्पल आहेत. आता जर आपण बघितलं मेटॅलॉइड्स, तर मेटॅलॉइड्सचे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत बघा. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेत आणि प्रश्न येऊही शकतो. तर याचे एक्झाम्पल बघा काय आहेत? सिलिकॉन, बोरॉन, सेलेनियम. अजून काय आहेत बघा? आर्सेनिक, अँटीमनी. हे काय आहेत? धातुसदृश एलिमेंट म्हणजेच मेटॅलॉइड्सचे एक्झाम्पल आहेत. हे मेटॅलॉइड्सचे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत बघा. सिलिकॉन, बोरॉन, सेलेनियम. अजून आपल्याकडे आहेत आर्सेनिक. कळालं? हे काय आहेत? खूप महत्त्वाचे एलिमेंट आहेत. हे काय आहे? जनरल क्लासिफिकेशन आहे आपल्या कुणाबद्दल? एलिमेंटचं 3 क्लास आहेत: धातू, अधातू आणि धातुसदृश. तर यातला आपला धातुसदृश पाठ खूप महत्त्वाचा आहे, जे की दोघांचे गुणधर्म दाखवतो. इट शोज द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल आणि नॉन मेटल. याचे एक्झाम्पलसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत: सिलिकॉन, बोरॉन, सेलेनियम, आर्सेनिक, अँटीमनी. दिज आर द एक्झाम्पल ऑफ मेटॅलॉइड्स. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतो, मेनली मेटॅलॉइड्सवर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.